ज्यांनी सर्वाधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि सगळ्यात जास्त प्रभावी अर्थमंत्रीपद भूषवलं त्या आदरणीय दादांना आदराची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. काल सकाळी 9 वाजता मला डॉक्टर ताराचंद कराड यांचा फोन आला. मी मुंबईला होतो. डॉक्टर म्हणाले, अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला असं कळालंय. मला वाटलं ॲक्सिडेंट झाला म्हणजे बायरोड येणार असतील, छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असावा. मी माझ्या मुलाला अपूर्वला सांगितलं, बघ जरा चौकशी कर. TV लावला आणि त्यावेळेला सांगितलं की विमान कोसळलं. एका बाजूला विमान जळत होतं आणि बहुतेक सगळ्या चॅनेल 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेलं असं कुठे बातम्या देत होते. मला कुठंतरी चुकीचं वाटलं की एका बाजूला विमान कोसळलंय आणि ते विमान जळतंय, त्याचे तुकडे झाले, आणि दुसऱ्या बाजूला TVची निवेदिका सांगते बातमीमध्ये की 5ही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला नेले. पण काही वेळातच इंग्रजी चॅनलांनी चेंज केलं. त्यातूनही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी कळाली. क्षणभर आपण काय ऐकतो त्याचं भान राहिलं नव्हतं. अजितदादा एक शक्तिशाली माणूस, एक शब्दाचा माणूस, पंक्च्युअल माणूस अपघातामध्ये जातोय हे न पटण्यासारखी गोष्ट. तातडीनं माझ्या लक्षात आलं, साधारण 1999च्या दरम्यानची गोष्ट. मी कारखान्याचा चेअरमन होतो. आमदार दिलीपराव, मी आणि अजितदादा आम्ही गावावरून मुंबईला जात होतो माझ्या मर्सिडीज गाडीवर. आम्ही तिथे गप्पा मारत जाताना माझ्या ड्रायव्हरने काहीतरी ओव्हरटेक केलं. दादांनी त्याला इतकं सुनावलं की गाडी कशी चालवायला पाहिजे, कसे करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याला खूप मोठा उपदेश दिला. म्हणजे प्रवासामध्ये गाडी कशी चालवावी याची दक्षता घेणारे दादा एका प्रवासाच्याच अपघातामध्ये गेले. किती मोठं महाराष्ट्राचं दुर्दैव. आपण बरेच जण म्हणतो की ही बातमी चटका लावणारी नाही तर हृदय पेलावून टाकणारी बातमी. दादांचा माझा तसा दिलीपरावांच्यामुळं खूप जुना परिचय. मला आठवतंय पवारसाहेब मुख्यमंत्री होते, दिलीपराव पहिल्यांदा निवडून आले होते आमदार. 90च्या दरम्यानची गोष्ट असावी. वर्षा बंगल्यावर आम्ही गेलो होतो. पवारसाहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला पहिल्यांदा मी अजित पवारांना तिथं बघितलं. त्यावेळेला एक पठाणी ड्रेस घालायची फॅशन असायची. आम्ही दोघं वर्षा बंगल्याच्या बाजूला कुठेतरी चर्चा करत असताना दादा तिथं आले. सांगितलं, दिलीपराव मला पास पाहिजे, मला मंत्रालयात जायचं. मला आश्चर्य वाटलं, कारण त्यावेळेला आमदारांचंच पास लागायचे. पण त्यानंतर आज त्या गोष्टीची आठवण झाल्यानंतर हसायला येते की संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार, महाराष्ट्राचं अर्थकारण सांभाळणारे व्यक्ती पूर्वीच्या काळामध्ये आता किती मोठा बदल झालेला. मी अनेक राजकारणी पाहिले केंद्रामध्ये, राज्यामध्ये. अगदी अटल बिहारी वाजपेयी पासून सगळ्यांच्या बरोबर काम केलं, सगळ्यांच्या बरोबर आहे. पण असा राजकारणी कधीही
फोटोग्राफीसाठी किंवा शोसाठी किंवा कुठेतरी पोज देण्यासाठी फोटो काढला त्यांनी ते व्हायरल केला असं कधी कोणाला बघायला मिळणार नाही. मी आहे तसं आहे. तुम्हाला आवडला तर आवडलं, नाही तर नाही. आजकाल सगळे लोक निवडणूक आली की शेताच्या बांधावर जातात, फोटो काढतात आणि व्हायरल करतात. ती पद्धत अजितदादांची नव्हती. स्पष्ट कुठलाही प्रश्न असो, कोणी माणूस त्यांच्याकडे कामासाठी जावं, कुठलंही काम सांगावं, हो किंवा नाही त्या जागेवर तिथंच. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्यावर चर्चा नाही किंवा पुनर्विचार नाही. एकदा त्यांनी तो शब्द दिला, तो शब्द दिला. मध्यंतरच्या काळामध्ये वेगळ्या पक्षामध्ये असल्यामुळं, वेगळ्या राजकारणामध्ये असल्यामुळं माझा त्यांचा फारसा संबंध यायचा नाही. अगदी DPDC मध्ये मी खासदार असताना गाठी भेटी व्हायच्या एवढ्याच. निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी त्यांच्यावर बोलायचं, ते माझ्यावर बोलायचे. विमानतळाचं राजकारण, आरोप प्रत्यारोप व्हायचे. पण खरा परिचय आणि जवळीक 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान. आणि त्यावेळेला कळलं की किती हव्या मनाची राजकारणी असावं ते अजितदादांचं. काल ही घटना घडल्यानंतर दिलीपरावांशी माझा फोन झाला. म्हटलं आज खूप गर्दी असणार आहे, सगळे रस्ते जवळजवळ बंद होते. म्हणून आज सकाळी आम्ही 6 वाजता पुण्यावर निघालो. बाळासाहेब, मी, पूर्वा आणि दिलीप 8 वाजता पोहोचलो. त्यावेळेला त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची आमची गाठ पडली. इतकं हृदय पेलावून जाणारं, इतकं वाईट वाटलं सगळं परिस्थितीचं पाहिल्यानंतर. जो तो माणूस बारामती शहरामधले असेल किंवा परिसरामध्ये, रस्त्यामध्ये, पाटसपासून सगळीकडे प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती धाय मोकळून रडत होती. आमचा दादा आहे. नुसत्या घोषणा, दादा परत या, परत या. आम्ही खरं म्हणजे निशब्द झालो. दादांसारखा राजकारणी पुन्हा होणार नाही. अनेक लोक विकास करतील, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास गेला. दादांच्या बरोबरच महाराष्ट्राचा विकास गेला. त्यांनी मला ठरवलं तर ते करूनच दाखवायचं. मग त्याला किती फंड असो, किती अडचणी असो, 5 मिनिटात शब्द, 10 मिनिटात GR काढायला सांगायचं. मला आठवतं लोकसभेची निवडणूक झाली, आपल्याकडे बिबट्याचा खूप मोठा प्रकार होता. मी आणि अतुल बेनके आणि दोघांनी बैठक बोलवली. दादाने सांगितलं जुन्नरच्या संदर्भामध्ये खूप मोठा विरोध. जागच्या जागी त्यांनी कलेक्टरला फोन केला, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये फोन केला. त्यावेळेला आचारसंहिता चालू असताना सुद्धा 10-15 कोटीची तरतूद केली. ती 2024च्या एप्रिल-मे महिन्यामध्ये. असे शब्दाचे पक्का माणूस गेल्यानंतर दादांकडे अतिशय चौकस होती. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचं मला आठवत आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होतं. मी दादांबरोबर होतो, दिलीपराव होता, मी सगळं. ती बिल्डिंग पाहताना त्यांनी ठेकेदाराला बोलवलं, PI ला बोलवलं. हे चुकीच्या पद्धतीचं बांधकाम, चुका काढल्या. ठेकेदार अगोदर माने ना, हे लय शहाणा झालंच. अशी चुका त्यांना समजून सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं दादा चुकलो, मी दुरुस्त करून देईन. कुठे गेल्यानंतर अतिशय चौकस होती. काही काम नाही. खरं म्हणजे लांडवडीचे 2 वेळा आले. लांडवडीचं ऑडिटोरियम बघताना कोण आर्किटेक्ट आहे काय म्हटलं, दादा आर्किटेक्टच बघायचं तर मीच. सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहिल्या. सगळा परिसर, जरी घाई होती, आपला लोणीचा कार्यक्रम होता, सभा सगळी घाई जरी होती तरी त्यांनी पुरेसा वेळ दिला. शाळेच्या गार्डनमध्ये गेले, शाळेच्या बिल्डिंगमध्ये गेले, सगळं काय परिसर पाहिजे. म्हणजे असा माणूस, असा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्माला येणं नाही. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीनं, महाराष्ट्राच्या हिऱ्याला आपण मुकलो. महाराष्ट्राच्या ह्या कर्तृत्ववान राजकारणाला आपण हरपलो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या मृतात्म्यास
चिरशांती मिळो अशी त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. जो जे वांछित तो ते लावो प्राणिजात वर्ष सकल मंडळी ईश्वर निष्ठांची माध्यारी अनवर्ग हो मंडळी भेटू तयार होता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते नव पियुषांचे चंद्रमे जालांचन माखंड जितापणी ते सर्वाही सुद्धा सज्जन सोयरे किंबहुना सर्व